पेतेंगराव आलं हे एक सॅम्पल आलं. अर्धनारी नटेश्वर पेतेंगराव. ये भाऊ. ते भाऊ नाही आहेत, बहीण म्हणा, बहीण बहीण. तुम्ही कशाला वाद घालताय? मी सांगतो, मी की नाही 60% बहीण आणि 40% भाऊ आहे. काय पेतेंगराव, बरे झाला भेटलात. आणि काय पेतेंगराव, का काल मी तुम्हाला किती हाका मारत होते? एकटे एकटे काय करत होता पेतेंगराव? माझ्यावर अजून इतकी वाईट वेळ आली नाही की मला एकट्यानं काही करावं लागेल. भरपूर नोकर चाकर ठेवलेत मी त्यासाठी. एवढ्या सुंदरीचा धक्का लागायचा मी इकडे बघायचं माहितीये का? नवीन दिसताय. लुकिंग यू. म्हणूनच ना, रहदारीची सवय नाही आणि त्यात हे शहर म्हणजे बघा ना. मी आहे ना. हो मी तात्या गोड बोले. स्टेज आर्टिस्ट आहे मी. हो हसण्यावरी घेऊ नका. त्याच्यात काम करतो मी चांदणी. नंदिनी नाही, चांदणी चौगुले, पतंगरावांची. हा म्हणजे मुलगी आईला एवढी मोठी कधी आली? नाही मुलगी नाही, मी त्यांची पर्सनल सेक्रेटरी. पर्सनल सेक्रेटरी? आईला पत्या लकी आहे. पत्या? अरे पत्या म्हणजे आमची खानदानी सातपिढ्या ओळखतो ना मी. आहे मग तो पुढे राहतो, मी मागे राहतो. मी 61 मध्ये, तो 62 मध्ये. ओळखतो म्हणजे काय? तुला सांगितलं होतं ना खानदानी ओळख आहे म्हणून. थँक्यू. अरे हे काय आता हे द्यायला पाहिजे. आलोच समजा. थँक्यू. हो तुम्ही तिकडे चाललात, आपली धक्की लागली ना. तुम्ही इकडे, मी तिकडे. थँक्यू. बाय बाय. अय्या नाना तुम्ही? अगं आधी मला नीट बसत होते. कुणी बघायच्या आधी. शांत बसा, शांत बसा. काय मी तुला एक गंमत सांगणार आहे, पण कोणाला सांगायचं नाहीये. हे काय हो नाना, मी कशाला कोणाला काही सांगायला जाऊ? काल बसून बिपाशा बसूचा नवा पिक्चर राहिला. मी 2 तिकीट आणली आहेत. बरं, तू येशील माझ्या बरोबर? त्याचं काय, मी कधी कोणावर पिक्चरला गेलीच नाही हो. पण तुम्ही एवढं प्रेमाने बोलवताय तर तुमचं मन मोडायचं धाडस होत नाही हो मला. कोणता पिक्चर आहे? कधी जायचं आपल्याला? उद्या संध्याकाळी 6च्या शोची तिकीट आहेत. ठीक आहे, तुम्ही मला तिकीट द्या, मी तुम्हाला डायरेक्ट थिएटरवर भेटेन. पण नक्की येशील ना? आणि उगीच कुठे काही बोलू नकोस, तर सगळे पासून डोकं खातील. थँक्यू नाना, मी नाही हो सांगणार कोणाला. अरे दरवाजा उघडा, पुढे आलंय वाटतं. शारदे, अगे शारदे, पुढे आलंय का? आले वाटतं. हो. तू हाय. अब जरा माझ्याकडे पाणी घेऊन या. हो. अगं तू यावेळेला इथे काय करतेस? अहो तुम्हीच म्हणाला होतात ना माझ्या घरी येऊन जा म्हणून आले. आता तू इथून जा. चालेल, तुम्ही म्हणता म्हणत होते, पण मी नक्की येईन. हा. बाय बाय. तुझा नक्की येईन म्हणते. आमच्या इथचा फालुदा झाला, आमच्या पिक्चरचा फालुदा झाला, आता पुन्हा येईन म्हणते. हॅलो हॅलो चांदनी, तू मेरी चांदनी. जेवलीस? हो. कसं होतं जेवण? मस्त होत, पण ना मला की नाही झोपच येत नाही हो पतंगू. अगं भीती वाटत असेल, एक काम कर, माझी आठवण कर, भीती पळून जाईल. आणि अचानक कोणी आलं तर? कुणी कसं येईल? वेडी आहेस का? आतून कुलूप लावून जाऊ. कुठे कुठे कुलूप लावू मी आता? एक काम कर, माझ्या चादरीत येतेस? लल्ला, सावट कुणीकडचे? तिथे तर दीदी असेल ना हो. अगं वेडे, चादरीत म्हणजे या चादरीत नाही, तुझ्या पायाशी बघ माझी चादर आहे, ती चादर घे पांघरून, मग तुझ्या स्वप्नात येतो की नाही मी. अय्या, तुम्ही माझ्या स्वप्नात येणार? किती मजा येईल ना पतंगू. मजा. ए चल, फोन कट करतो, नंतर करीन. चल बाय.
मूर्ख कुठला. चांदणी चांदणी चांदणी. काय झालं? काय हो, किती घाबरवताय तुम्ही. अगं पण किंचाळलीस का? तुझं हे किंचाळणं बाहेर कोणी ऐकलं तर काय वाटेल? चांदणी. का पतंगू, किती माझ्या हृदयाचे ठोके इथे वाढलेत आणि तुम्हाला बाहेरच्या लोकांची फिकर पडलीये. शी. बाहेरच्या लोकांचा मरुद आहे. काय सांगू तुला? आज तू इतकी सुंदर दिसते की मला माझे सगळे जुने दिवस आठवले. असं वाटत धावत. आता का किंचाळलीस? मी काय केलं आता? असं जोरात धावत नका येऊ ना हो. मग अगदी अगदी हंगतपणे, अगदी हळुवारपणे, हळू हळू स्लो मोशन मध्ये या ना. पण येऊ ना. आलोच. वा, मला काय वाटतं सांगू? असं वाटतं की आंब्याच्या वृक्षाखाली बसून अमृत प्राशन करतोय. काय हो? काय झालं? म्हणजे हा काय आंब्याचा सीझन आहे? सीझन मरू दे. का? हे काय 12 पीक आहे. तुम्ही पण ना. मला आता वाटतंय चांदणी की धावत यावं, धावत येऊन तुला कवेत घ्यावं आणि ओरडावं, अश्विनी. अरे हे तर जुनं नाव आहे. बरं, चांदणी ये ना, ये. अरे काय झालं? अजून 4 दिवस सुद्धा झाले नाहीत आणि तुम्ही लगेच हातगाई करताय. हातगाई म्हणजे आता माझ्याकडे? अगं रडण्यासारखं काय केलं मी? तू एक काम कर, तू ना डोळे मिटून घे. काय? बाकीचं माझ्यावर सोड, मी करतो, मला सवय. नको नको. बर मला एक गोष्ट सांग, तू माझ्या आधी ऑफिस मध्ये कशी आलीस? ते की नाही, आज मला नानाने लिफ्ट दिली ना म्हणून. काय? आणि ते माझ्या ड्रेसची पण फार स्तुती करत होते. ते म्हणाले की मी खूपच छान दिसते म्हणून. अच्छा. पण मी सांगितलं की मला हा ड्रेस माझ्या पतंगने दिलाय. तो लगेच म्हणाला असेल ना मी सुद्धा देईन म्हणून. हो म्हणाले ना, अगदी असंच म्हणाले. पण ड्रेस नाही काही, ते म्हणाले मी तुला सोन्याचा नेकलेस घेऊन देईन म्हणून. काय? हा नाना म्हणजे ना एक नंबरचा हलकट पाजी बदमाश माणूस. सांगून ठेवतो तुला, पुन्हा त्याच्या गाडीत बसायचं नाही. चालेल, मला काय. काय रे, काय करतोस तिथे? आणि हे काय एकच बाटली आणलीस तू? चला इकडे आणि जा आणखी एक बाटली घेऊन ये. एक नाही 2 आणीन. का? इथे मी पण जाम तापलोय. तुमचे हे चाळे बघून पुस्ताचे टाकू. चल 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 चल. जातो ना, चिडता कशाला? नोकरीच सोडतो. आज चांदणं इथे कसं काय पडलंय? म्हटलं जरा तुमच्या घरी उजेड पाडावा. असं होय? हे घे पाणी आण बघू. मी आले. हे किती काय बोलली? त्या म्हणाल्या आजकाल सुरीची धार जरा बोथट झाली आहे. सुरीची धार बोथट झाली आहे? आईला परत धार लावताय तुला? हा येऊ का घरात? काय तात्या आहात का घरात? हे काय, कोणाच्याही घरात असा घुसखोरी करण्याचा अधिकार कोणी दिला? तुम्हा पोलिसांना काही कायदे वगैरे आहेत की नाही? कुठे न सांगता जायचं? बघतोस काय? पाया पड. तात्या पाया पडतो. बरेच दिवसांनी आलं तू. बरं मी आता येते. बैस ग. हा काही पाहुणा नाही, माझा पुतण्याच आहे. आनंद इंगळे पोलिसात आहे. आणि ही चांदणी चौगुले इथे शेजारीच राहते. नमस्ते. नमस्कार. मी तुम्हाला आनंदभाई म्हटलं तर चालेल ना? चालेल. हल्ली चालीस? हो. आधी कुठे होतीस? माझ्या घरी. आणि घरचे लोक? म्हशीच्या गोट्यात. काय आला आला पोलिसासारख्या चौकशी करतोस? ही पतंगरावांची सेक्रेटरी शेजारीच राहते. आणि हिचे आई वडील अमेरिकेत आहे. अमेरिकेत कधीपासून? 7 वर्ष खाली त्यांना.
7 वर्ष आणि वडील काय करतात? वडील हाऊसमॅन आहे तो, पण आई नोकरी करते व्हाईट हाऊस मध्ये. मीही जाईन 2-3 वर्षात अमेरिकेत. पेतेंगराव. आलं हे एक सॅम्पल आलं. अर्धनारी नटेश्वर पेतेंगराव. ये भाऊ. ओ, ते भाऊ नाही आहेत. बहीण म्हणा बहीण बहीण. तुम्ही कशाला वाद घालताय? मी सांगतो, मी की नाही 60% बहीण आणि 40% भाऊ आहे. काय पेतेंगराव, बरे झाला भेटलात. आणि काय पेतेंगराव, का काल मी तुम्हाला किती हाका मारत होते? एकटे एकटे काय करत होता पेतेंगराव? माझ्यावर अजून इतकी वाईट वेळ आली नाही की मला एकट्यानं काही करावं लागेल. भरपूर नोकर चाकर ठेवलेत मी त्यासाठी. तुझं बोल, तू काय इथे द्यायला घ्यायला आलायस? मी द्यायलाच येतो बर का, आणि आजही त्यासाठी चालूय. तुझ्यात असं चिडू नका हो. वहिनी, मला की नाही आपल्या गेट पाशी एक मुलगी भेटली. ती घरातच यायला बघत होती. मी आवडलं तिला. आपलं अडवलं तिला. तिला म्हटलं तू कशाला आज जाते? वहिनी साहेब आहेत, मीच जाऊन येते. आणि काय रे, नाही आपलं ते काय ग, ह्याच्याशी काय बोलावं तेच कळत नाही मला. मी 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 काय म्हणतोय, तुमच्या दोघांमध्ये थोडं बोलू का? तू गप्प बैस आणि काय द्यायचं ते दे आणि चालायला लाग. चाल. वहिनींसमोर कसं देऊ? काय हो, याचा अर्थ काय? हे की नाही चिठ्ठी आणि हे प्रेझेंट दिलाय, घ्या. माझ्या प्राण सख्या पतंगा, हॅपी बर्थडे टू यू. आजच्या दिवशी एका मंगल मुहूर्तावर आपण जन्माला आलात आणि आमच्या सारख्या असंख्य तरुण मुलींना आधार मिळाला. त्यांचा उद्धार झाला. तुमच्या सहवासात आम्हाला खूप आनंद होतो. वा, अतिशय अनैसर्गिक तऱ्हेने प्रेम करण्याची तुमची खासियत आयुष्यभर माझ्या लक्षात राहील. खासियत. तुम्ही 100पेक्षा जास्त वर्ष जगा आणि आम्हाला तुमची सेवा करायची संधी द्या. हाय अंकल. देतो. ये 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 दिग्विजय ये ये. नमस्कार करतो. बस 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 बस. काय म्हणतोस, कसा आहे? बस फर्स्ट क्लास. कसा अचानक येणं केलंस? दादा वहिनी कसे आहेत? एकदम मजेत. हो ना, ओळख करून देतो. हा तुझा दादा. आपला हा माझ्या दादाचा मुलगा, माझा पुतण्या. आणि ही मी चांदणी. हो हाय. चांदणी चौगुले. माझी सेक्रेटरी आहे. नवीन ठेवले का? हो. नाही, यांना यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. नाही, मी हल्लीच इथे आले. हा, तुम्ही कुठे असतात? मी पुण्याला असतो. तुम्ही कुठल्या? मी बारामती. बारामतीच ना? नाही. बरोबर. मी काय म्हणतो, तू आता आलायस ना, तू अरे बसलास काय? तू तुझा काकूकडे जा, फ्रेश हो मस्त पैकी, आणि मग ये इकडे. हो काका, काकूला भेटायला संपूर्ण दिवस पडलाय. थोडी यांची माहिती घेतो ना मी. माहिती लगेच गोळा करतो. अख्खा दिवस आहे की. बरं दे. मला सांग, तुझं काम कसं चाललंय? फर्स्ट क्लास. अहो, हल्ली एक नवीन मॅनेजर ठेवलाय, म्हणूनच मला सवड मिळाली. बरं, आजीची तब्येत पार खालावले. अरे, तुम्हाला ताबडतोब निघायला हवं. निघायला हवं? तू येणार नाहीस? नाही, इथे एक मार्केटिंगचं शिबिर आहे, ते अटेंड करायचं म्हणतोय मी. मार्केटिंगचं होय? तुम्ही केव्हा निघणार? उद्या निघालो असतो, पण ही नवीन आहे ना, एकटी कशी राहणार? एकटी कुठे आहे मी? दिग्विजय आहेत की माझ्या हो बरोबर? हो, मी आहे ना. अहो काका, तुम्ही काही काळजी करू नका. चांगले 4-6 दिवस राहा तिकडे. तेवढाच आजीला तुमचा सहवास. ते खरं आहे, पण आपला बिझनेस म्हटल्यावर थोडा. अहो काका, बिझनेसची तुम्ही काही काळजी करू नका. मी आणि चांदणी हँडल करू. कराल तुम्ही दोघा हँडल? हो. आता तू एवढा आग्रह करतो म्हटल्यावर मग जायलाच हवं. आलो. पाणी तापलंय. कपडे काढतो, आंघोळ करतो. तू येतेस? तू बसतेस? आलोच. हो बस. तू मार्केटिंगचं बघ. हो हो.